संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यांच्यातर्फे जे दर गुरुवारी ऑनलाईन आणि ऑफलाईन ध्यान होत होतं ते आता मंगळवारी होतंय. त्याच्यामुळे आज मंगळवारच्या या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण एक माहिती घेऊया जे ड्रीम्स वर्कशॉप होणार आहे त्याच्याबद्दल. हम्म, दिसतंय का स्क्रीनवर? हो. हा, तर हे ड्रीम्स वर्कशॉप ची ही माहिती आहे. ड्रीम्स म्हणजे आपण जे जनरली आपल्याला स्वप्न पडत असतात त्याचा एक वेगळा अर्थ असतो, त्याची एक वेगळी भाषा असते, त्याच्यात सिम्बॉलिझम ज्याला म्हणतात तसं ह्या स्वप्नांमध्ये असतं आणि ते आपल्याला गाईड करण्यासाठी असतात. ते त्यातले प्रत्येक म्हणजे त्याच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी की कसा आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपल्या पाथ साठी. म्हणजे आता बऱ्याचदा आपण वेगवेगळी कामं हाती घेतो, म्हणजे माझ्या बाबतीत हे नेहमी घडत असतं. मला स्वप्नही भरपूर पडत असतात आणि लहानपणापासूनच, आणि मी भरपूर कामं काय काय करत असते. मग त्याच्यात मला गायडन्स मिळतो की हा, हे काम योग्य चाललंय का नाही चाललंय. तर म्हणजे ऑफकोर्स त्याच्यासाठी ही भाषा शिकावी लागते आणि मला भरपूर स्वप्न पडत असल्यामुळे मी ही भाषा लगेच शिकून घेतली. आणि तो जो जर्नी आहे ना तो खूप मस्त इंटरेस्टिंग असतो. म्हणजे असं काय म्हणता येईल त्याला की वेगवेगळे स्वप्न वेगवेगळ्या लोकांकडनं ती माहिती करून घेणं, त्यांचा अर्थ लावणं. आणि हा हा जो एक प्रवास आहे ना तो खूप मस्त असा गमतीशीर आणि छान असं वेगळं काहीतरी म्हणतो ना आपण असं उलगडत जाणं, तर तो एक छान प्रवास असतो. तर हे जे वर्कशॉप आहे ते आता जुलै महिन्यामध्ये 16-18 म्हणजे मंगळवार गुरुवार असणार आहे. रात्री 9:30 ते 11, 16 जुलै पासून सुरू होईल दर मंगळवारी आणि गुरुवारी. आणि 1 ऑगस्ट पर्यंत असेल. म्हणजे याची साधारण 6 लेक्चर्स असतील. आणि हे वर्कशॉप ऑनलाईन असणार आहे झूम वरून. तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता आणि त्याचं रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यावरच्या नोट्स काढायच्या असल्या, कारण आपल्याला परत रेफरन्ससाठी कधी कधी ते त्या गोष्टी लागतात की स्वप्न आपल्याला पडल्यानंतर. मग काही जण म्हणतात की मला स्वप्न पडतच नाही, तर तसं नसतं. जे म्हणतात की मला स्वप्न पडत नाही त्यांना ते आठवत नसतं. तर असं ते स्वप्न म्हणजे या वर्कशॉप मध्ये आपण हे पण शिकतो की कसं हे स्वप्न आपण म्हणजे आपल्याला कळेल किंवा स्वप्न पडेल किंवा पडलेलं स्वप्न कळेल याच्यासाठी पण, आठवेल रादर, याच्यासाठी पण काही आपण युक्त्या करत असतो की कसं संकल्पयुक्त ते आपण करू शकतो की स्वप्न मला आठवू दे अशा अर्थी. तर हे सगळं, हे जो सिम्बॉलिझम आहे, ही ही जी भाषा आहे ती सगळ्यांनी नक्की समजून घ्या. ते खूप छान प्रवास असतो तो, एक प्रकारे सगळ्यांना स्वप्न पडतात. ती एक अवस्था आहे स्वप्न ही. म्हणजे जसं आपण एक स्टेप म्हणतो ना, पायरी, तशी ही पायरी असते आपल्या झोपेची. त्याच्यामुळे सगळ्यांनी ही भाषा शिकून घ्या आणि त्याचा आपल्या उन्नतीसाठी उपयोग होतो. आपण हे सगळं जे शिकतो ना संवाद मध्ये, ते आपल्याला कोणालाही दाखवण्यासाठी किंवा कोणालाही प्रूफ काही करण्यासाठी आपण नाहीये शिकत. हा सगळा आपल्या अंतर म्हणजे काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक उन्नती, म्हणजे हा थोडासा जरा कठीण शब्द वाटतो, पण एक इनर काय म्हणता येईल त्याला की एक त्याच्यातून शांतता मिळते, त्याच्यानंतर आपली प्रगती होते, ह्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. संवाद म्हणजे विशेषतः जे हिलिंग किंवा जे काही वर्कशॉप्स होतात ते तुमच्या अंतर्मनाशी, इनर वर्ल्डशी रिलेटेड असतात. तर त्यामुळे हे नक्की तुम्ही सगळ्यांनी हे वर्कशॉप अटेंड करा आणि छान छान स्वप्न पडतात त्यांचा अर्थ लावा. आणि ते जेव्हा आपण डिस्कस करतो, मग एकीकडे ते असं सगळं व्हेग आणि असं म्हणजे म्हणतो आपल्याला असं कॅच करता यायला कठीण असं, पण एकीकडे
जे आपण म्हणतो ना की गूढरम्य असं जसं काहीतरी ते हे चित्र पण तसंच आहे. गूढरम्य म्हणजे गूढ या ह्याला पण एक रम्यता असते. तर तसं हे थोडंसं आहे आणि ते आपल्याच बाबतीत घडत असतं. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की हे जॉईन करा आणि या सगळ्या तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या आणि ही भाषा जाणून घेऊन स्वतःची वृद्धी करायला त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे पण जाणून घ्या.